इथं रात्री 9 नंतर ते 11 वाजेपर्यंत या सगळा एरिया जो आहे इथं ट्रॅव्हल्स लागतात. त्याच्या ट्रॅफिकमुळं सगळ्यांना त्रास होत होता. नंतर माननीय SP साहेबांनी जे सूचना दिल्या आम्हाला की त्यांना तुम्ही प्रतिबंध करा. जर कोणत्या ट्रॅव्हल्स 10च्या पूर्वी जर आत आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कारवाई करणार. रात में 9 बजे के बाद में पहले हमारे को परमिशन था पूरा, लेकिन कुछ लोग हमारे वाले ही नहीं सुनते, वो 9 के पहले लेके आ जाते, गाड़ी दोनों साइड से लगा रहे, गलत तरीके से लगा रहे और एक घंटा गाड़ी खड़े कर. हमारा इतना ही रिक्वेस्ट है करके, हमारे पास फैमिली कस्टमर है, लेडीज़ है, बच्चे है, सब आते. कई सारे लोग शादी ब्याह इसमें घूमने जाते हैं, जोखम रहता, कैश रहता, ज्वेलरी रहता आंग पे, उसकी सेफ्टी सिक्योरिटी के लिए सामने कुछ ध्यान देना हमारे तरफ. हम लोग को भी राहत मिलेंगी, उसमें टेंशन नहीं रहेगा. बहुत कम नंबर ऑफ व्हीकल्स है जो जालना से निकलती है, तो ये ट्रैफिक का जो केओस हो रहा है, ये बाहर गाँव से आने वाली गाड़ी भी ऐसे होता. तेगबीर सिंग संधू साहेब जेव्हापासून आलेले तेव्हापासून निश्चितच जालन्याच्या कायदा व सुव्यवस्थेला वळण लागलेलं आहे हे दिसून येत आहे. नमस्कार मित्रांनो, मी सध्या जिथं उभा आहे हा आहे बसस्टँड परिसर. इथं रात्री 9 नंतर ते 11 वाजेपर्यंत या सगळा एरिया जो आहे इथं ट्रॅव्हल्स लागतात. बाहेरगावी जाणाऱ्या ज्या वैयक्तिक खाजगी ट्रॅव्हल्स आहेत त्या ट्रॅव्हल्स इथं पार्क होतात आणि इथूनच बाहेरगावी पुणे, मुंबई, इंदोर या वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तर कालच आम्ही आमच्या चॅनलवरती एक व्हिडिओ प्रकाशित केला होता की इथं होणारी परिस्थिती दाखवली होती की किती गदारोळ होऊन जातो, गर्दी होऊन जाती, ट्रॅव्हल्स आडवे तिडवे लावण्यात येतात, त्याच्यामुळे सामान्य नागरिकांना किती त्रास होतो याच्याबद्दल आम्ही आमच्या चॅनलवर एक व्हिडिओ प्रकाशित केला होता. त्याचीच दखल घेत जे जालन्याचे नवे आलेले पोलीस अधीक्षक जे सिंगम अधिकारी म्हणून ओळखले जातात असे तेगबीर सिंग संधू यांनी त्याची लगेचच दखल घेऊन समोरील बाजूला लक्कडकोटच्या पुलाच्या तिथं नाकाबंदी केलेली आहे. पोलिसांना तिथं पाठवलेलं आहे आणि जी कोणती ट्रॅव्हल्स आतमध्ये येणार आहे त्यांना फाईन केलं जाणार आणि ट्रॅव्हल्स या भोकरदन नाक्याच्या पलीकडे पार्क करण्याच्या सूचना दिलेल्या आहे. नेमकं नियमानुसार ह्या सिटीमध्ये आणता येत नाही ट्रॅव्हल्स, तरी देखील आता हा खूप फेमस एरिया झाला होता की इथं ट्रॅव्हल्स पार्क करण्यात येत होत्या. परंतु इथं ट्रॅव्हल्स पार्क करताना दिवसेंदिवस ट्रॅव्हल्सची संख्या वाढतात, त्याच्यामुळं इथून तर मामा चौकापर्यंत जवळपास ट्रॅव्हल्सची पार्किंग होत होती. त्या अनुषंगाने आता ट्रॅव्हल्सवाल्यांची काय डिमांड आहे, नेमकं पोलीस अधीक्षकांनी पोलिसांना काय सूचना दिलेल्या आहे आपण ते जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर सगळीकडं सध्या हा रस्ता खूप मोकळा दिसतोय, कारण हा बसस्टँडचा रहदारीचा रस्ता आहे. हा सध्या तरी आज जी धडाकेबाज दखल घेतली संधू साहेबांनी त्या हिशोबानं आता इथं एकही ट्रॅव्हल जवळपास आता 9:15 वाजलेले एकही ट्रॅव्हल्स आतमध्ये येऊ दिलेली नाही आहे पोलिसांनी. सामान्य जनतेचे जे प्रश्न होते ते नक्कीच संधू साहेबांनी ऐकलेले आहे. तर सध्या लक्कडकोटच्या पुलावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. माझ्यासोबत पोलीसचे कर्मचारी आणि ट्रॅफिक पोलीससुद्धा आहेत. दादा, काय नेमक्या सूचना केलेल्या आहे साहेबांनी आणि तुम्ही इथं कशासाठी आलेला आहात? नेमक्या सूचना म्हणजे जे ट्रॅफिक होती जालन्याच्या आवारात, म्हणजे बसस्टँडच्या आवारात, बसस्टँड ते मामा चौकपासून, त्याच्या ट्रॅफिकमुळं सगळ्यांना त्रास होत होता. नंतर माननीय SP साहेबांनी जे सूचना दिल्या आम्हाला की त्यांना तुम्ही प्रतिबंध करा, त्यांच्यावर कारवाई करा. त्या आदेशानं आम्ही आज एका ट्रॅव्हल्सवर कारवाई केलेली आहे. परत त्यांना 10च्या नंतरचा वेळ देऊन त्यांना सूचना दिलेल्या आहेत की सिटीत तुम्ही येऊ नका. सध्या तुम्ही ट्रॅव्हल्स शहरात येण्यापासून थांबवताय, तर सध्या नेमक्या ट्रॅव्हल्स उभ्या कुठं आहेत? त्यांना दिलेल्या पॉईंटवर आहेत त्या. समजा औरंगाबाद रोडच्या काय आहे ते दर्शन हॉटेलचे दर्शन हॉटेलच्या जवळ, आणि काही ट्रॅव्हल्स भोकरदन नाक्याजवळ पण उभे आहेत. हो, तर त्या म्हणजे वेळेनुसार येतील त्या. जर कोणत्या ट्रॅव्हल्स 10च्या पूर्वी जर आत आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कारवाई करणार. आणि हे जसं आपण बघतो की कधी कधी 1-2 दिवसासाठी पोलिसांची कारवाई राहते, ही कंटिन्यू चालू राहणार का? नेहमीसाठी चालू राहणार. नेहमीसाठी चालू राहणार. तर जसं घोरपडे साहेबांनी सांगितलं, SP साहेबांच्या सक्त सूचना आहेत का शहरामध्ये 10च्या पूर्वी कोणतीही ट्रॅव्हल्स आत आली नाही पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी एका ट्रॅव्हल्सला फाईन देखील केलेलं आहे. 10च्या पूर्वी या सगळ्या ट्रॅव्हल्स या दर्शन हॉटेलजवळ थांबणार किंवा भोकरदन नाक्याजवळ थांबणार. आणि आता पाहण्यासारखं राहील की याच्यावरून जालनेकरांचं म्हणजे काय मनातली प्रतिक्रिया बाहेर येते, जे तेगबीर सिंग संधू साहेबांनी आता हा पाऊल उचललेला आहे. मी चिंतामणी ट्रॅव्हल्स इथं त्यांचं हे आहे, त्यांच्यासोबत मी बोलण्याचा प्रयत्न करेल. दादा, सुरुवातीला तुमचं पहिले नाव सांगा, तुमचा परिचय द्या. मी सचिन सुशील कुमार जयस्वाल, चिंतामणी ट्रॅव्हल्सचा मी ओनर आहे जालना.
कालच आम्ही आमच्या चॅनलवर एक व्हिडिओ प्रकाशित केला ज्याच्यामध्ये दाखवण्यात आलं होतं की इथं खूप ट्रॅव्हल्समुळे गर्दी होती आणि दैनंदिन बऱ्याच अशा कंप्लेंट्स येतात सामान्य नागरिकांकडून की ट्रॅव्हल्समुळे इथं खूप गर्दा होतो. त्याच्यामुळे आज SP साहेबांनी त्याची दखल घेत ट्रॅव्हल्सच्या भोकरदन नाक्याच्या तिकडं थांबवायच्या सूचना दिलेल्या आहे आणि आतमध्ये येण्याची तशी परवानगी नसते. तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नहीं है वो रात में 9 बजे के बाद में पहले हमारे को परमिशन था पूरा, लेकिन कुछ लोग हमारे वाले ही नहीं सुनते, वो 9 के पहले लेके आ जाते. फिर उसके बाद में जो शिस्त से सामने समझा के गए थे, एक लाइन से लगाना, 10 मिनट गाड़ी करना, पिकअप लेना, निकल जाना. हम लोग की लोग नहीं समझते, गाड़ी दोनों साइड से लगा रहे, गलत तरीके से लगा रहे और एक घंटा गाड़ी खड़े कर रहे. तो बैक टू बैक एक के पीछे एक गाड़ी. अब दिन ब दिन क्या हो रहा, नंबर ऑफ़ व्हीकल्स बढ़ते आ रहे, ट्रैफिक बढ़ रहा, रूट्स बढ़ते आ रहे, तो गाड़ियाँ नंबर ऑफ़ व्हीकल्स गाड़ियाँ बढ़ते आ रही जालना में भी. अभी एट प्रेजेंट ही पुलिस कॉम्प्लेक्स तक के पूरी गाड़ियाँ लगती आ रही. अब उसका सॉल्यूशन यही था करके भाई हर आदमी ने अपने समझदारी से कॉपरेट करके, सब लोग जैसा कॉपरेट कर रहे थे हमारे को, वैसा कॉपरेट करके कम टाइम के लिए गाड़ी लावे, कस्टमर को पिकअप देवे और तुरंत निकल जाए. ये सॉल्यूशन था. हम साहब ने बोले थे यहाँ से सीधा जाना, ऐसा राउंड मार के गाड़ी लाना. फिर भी लोग क्या कर रहे हैं, यहाँ से डाल रहे हैं, वो अपना जो अभी अतिक्रमण टूटा वहाँ पे गली में गाड़ी डाल रहे हैं, वहीं से पलटा रहे हैं, लेके आके लगा रहे थे. बऱ्याचदा असं पाहण्यात येतं की काय होतं, पहिले पण ट्रॅव्हल्स इथं काही वर्षानुवर्षापासून इथंच थांबायच्या. आता त्याचे नंबर्स वाढत गेलेले, खूप ट्रॅव्हल्स झालेले आहे, खूप एजन्सीज झालेल्या आहे. परंतु काय होतं, नंतर नंतर जेव्हा ट्रॅव्हल्स यायला सुरुवात होते, हे बेशिस्तपणामुळे बऱ्याचदा ट्रॅफिकला अडथळा होतो. त्याबद्दल काय सांगणार? नहीं होता ना, उसकी वजह से. तो अभी कैसा अतिक्रमण तोड़े वाला है, लोग भी, पब्लिक भी, जनरल पब्लिक भी क्या करता, गाड़ी सही नहीं लगाता. ट्रैवल्स का जो लेंथ है वो 45 मीटर का आता, तो उसकी वजह से कि 45 फीट का आता, 45 फीट का हाइट होने, लेंथ होने की वजह से क्या होता, जगह ज़्यादा लगती. सामने कोई गाड़ी आ रही या कुछ लगे वाला है तो थोड़ा बाहर रोड पे लगे वाला रहता वो, उसके ऐसे बट नेचुरली करके ट्रैफिक को ये होने वाला है. आता उद्या चालून समजा जसं SP साहेबांनी आदेश दिलेले की जी कोणी गाडी आतमध्ये येईल त्याला फाईन करण्यात येणार आहे आणि ज्यांनी कोणी ऐकलं नाही त्या गाड्या त्यांनी तिथं जमा करण्याची सूचना देखील दिलेल्या आम्हाला माहिती मिळते. तर त्याबद्दल तुमची काही मागणी आहे SP साहेबांकडे? हम लोग जाने को तैयार है. बाहर हम लोग का जैसा पार्किंग है खुद का, हम लोग के स्पॉट्स भी है जो लिए वाले है, वहाँ से हम गाड़ी छोड़ सकते हैं. लेकिन हमारा इतना ही रिक्वेस्ट है करके, हमारे पास फैमिली कस्टमर है, लेडीज़ है, बच्चे है, सब आते हैं. कई सारे लोग शादी ब्याह इसमें घूमने जाते हैं, जोखम रहता है, कैश रहता है, ज्वेलरी रहता है आंग पे. उसकी सेफ्टी सिक्योरिटी के लिए सामने कुछ से ध्यान देना हमारे तरफ वहाँ पे, क्योंकि वो क्या है, बाहर है गाँव के. रात में 8 के बाद पूरा सुनसान हो जाता, पूरा शांत हो जाता. तो थोड़ा हमको सेफ्टी सिक्योरिटी सामने प्रोवाइड करना, उधर कुछ ना कुछ ये देना, हम जाने को तैयार रहेंगे. मैं अकेला तो ये बोल नहीं सकता, मैं पूरा एसोसिएशन से बात करूँगा, सबसे सबके साथ मिल के डिस्कशन करके हमारी मांगनी हम रखेंगे, डिमांड रिक्वेस्ट रखेंगे. हमारे को एक और सोल्यूशन इसमें हो सकता, जैसा जालना से जो गाड़ियाँ निकलती वो वॉल्यूम बहुत कम है, अगर वो गाड़ियों को परमिशन आपने अंदर से दे दी है और जो बाहर गाँव से आती हैं जो पिकअप लेती, उनको बाहर से पिकअप दे दो, उनको सिटी में एंट्री मत दो. ये बहुत बड़ा सोल्यूशन हो जाएगा. हम लोग को भी राहत मिलेंगी, उसमें टेंशन नहीं रहेगा. बहुत कम नंबर ऑफ व्हीकल्स है जो जालना से निकलती, तो ये ट्रैफिक का जो केओस हो रहा, ये बाहर गाँव से आने वाली गाड़ी की वजह से होता. तो जालना से निकलती ना, उनका नहीं हो रहा ये. तो अगर ये पॉसिबल हुआ, साहब ने अगर ऐसा परमिशन दिए, तो हम लोग का भी काम ईजी हो जाएगा. साहब का भी जो है ट्रैफिक के वजह से जो हो रहा है, इशू हो रहा, वो भी सॉल्व हो जाएगा. जर SP साहेबांनी उद्या चालून तुम्हाला तिथं सगळी व्यवस्था करून दिली तर तुम्ही याचं स्वागत करणार का या निर्णयाचं? अच्छे से हंसते खेलते स्वागत करेंगे. हम तो बहुत बहुत धन्यवाद देंगे साहब को, हमारे को ये मिले करके. सिर्फ हमारे को उधर सिक्योरिटी का इशू रहेगा, साहब ने सिक्योरिटी प्रोवाइड कर दी है, सेफ्टी प्रोवाइड कर दिया, तो हम हंसते खेलते चल जाएंगे. खूप खूप धन्यवाद दादा. जसं हे होते चिंतामणी ट्रॅव्हल्सचे मालक सचिन जयस्वाल, त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते SP साहेबांनी जर हा निर्णय घेतला आहे की बाहेरच ट्रॅव्हल्स उभ्या करायचे, याच्यासाठी ते त्याचं स्वागत करण्यासाठी रेडी. पण त्यांच्या काही मागण्या आहे, जसं महिलांसाठी जे आबालवृद्ध असतात त्यांच्यासाठी ते बाहेर रस्ता असल्यामुळे तिथं लाईटची पण खूप प्रॉब्लेम आहे. तिथं काही सुरक्षेसाठी काही व्यवस्था करता येईल की हे जर पाहता आलं तर बरं होईल. आणि जे जालन्यात येणाऱ्या आहे, जे जालन्यातून निघतात गाड्या, त्या जर आतमध्ये येऊ द्यायला आणि ज्या बाहेरच्या बाहेर पिकअप घेतात त्यांना बाहेर दिलं, हा देखील त्याच्यावर पर्याय होऊ शकतो. नक्कीच जर यांची ट्रॅव्हल्स असोसिएशन आणि SP साहेबांची जेव्हा भेट होईल, याच्यात काय निर्णय होतो हे पाहण्यासारखं राहील. हा आहे भोकरदन नाका परिसर, जे SP साहेबांनी आदेश दिल्यानंतर पोलिसांनी मज्जाव केला आहे की शहरामध्ये ट्रॅव्हल जाऊ शकणार नाही. किमान 10 वाजेपर्यंत, जोपर्यंत शहर बंद होत नाही त्या हिशोबानं 10 वाजेचा एक टाईम दिला होता. तर भोकरदन नाका परिसर आणि पूर्व दर्शना हॉटेल, दीपाली पेट्रोल पंप त्या एरियामध्ये ट्रॅव्हल्स उभ्या होत्या. परंतु आता जर इथं आपण बघितलं, इथं सगळीकडे अंधार आहे.
या भागामध्ये अंधार असल्यामुळं जी ट्रॅव्हल्स चालकांनी मागणी केली आहे की ते या निर्णयाचं निश्चित स्वागत करतात की सिटीच्या बाहेर या ट्रॅव्हल्स असल्या पाहिजे, परंतु इथं जिल्हा प्रशासना देखील काही सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. जसं शौचालयासाठी व्यवस्था नाही आहे, सिक्युरिटी नाही आहे. आत्ता एक घटना अशी झाली की एका कंडक्टरला एका दारू पिलेल्या व्यक्तींना मारहाण केली आणि त्याला हात पण मोडलेला आहे, कारण की ते या एरियामध्ये या सहसा घटना होत असतात. त्याच्यामुळे या बाबीकडंही जिल्हा प्रशासन लक्ष देईल. तेगबीर सिंग संधू साहेब जेव्हापासून आलेले तेव्हापासून निश्चितच जालन्याच्या कायदा व सुव्यवस्थेला वळण लागलेलं आहे हे दिसून येतं आहे. वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी आपल्या कार्याची धमक आपल्या फक्त आत्ताशी त्यांनी टीजर दाखवलेलं आहे. ट्रेलर कसा असेल आणि पिक्चर कशी असेल ते येणाऱ्या काळातच दिसेल. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.